तोपर्यंत राजे आणि बाजीप्रभू घोडकिंडीत पोहोचले होते. सुटकेचा थोडा निश्वास तिथं घेतला होता, पण त्याच वेळी वार्ता आली, शत्रू पाठलागावर आहे. बाजीप्रभूने इथे त्वरित निर्णय घेतला. महाराजांना म्हणाले, महाराज, आपण निम्मे मावळे घेऊन विशाळगड गाठा. निम्म्या मावळ्यांनिशी आम्ही इथे झुंजितो. साहेब कारी खर्ची पडितो, साहेब कारी मरितो. आमच्या मुला लेकराची काळजी करण्यास महाराज आपण समर्थ आहात, आपण निघा. राजे म्हटले, नाही बाजी, नाही, जे काय व्हायचं असेल ते सोबत होईल, सोबत लढू आणि सोबत विशाळगड गाठू. म्हटणार, नाही राज, जा, लाख मेलं तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. मग मात्र राजांचा नाईलाज झाला आणि राजे अवघ्या 300 मावळ्यांनिशी विशाळगडाकडे आगेकूच झाले. आणि तोपर्यंत बाजी दोन्ही हातात दानपट्टे घेऊन आपल्या 300 मावळ्यांच्या पुढं उभा राहिले आणि त्यांना म्हणाले, गनीम संख्या जास्त आहे, पण शिवाजी महाराजांचा मावळा 100ला भारी आहे. एकही गनीम संपू द्यायचा, पुढं सरकू द्यायचा नाही. आणि एक समध्यांनी लक्षात ठेवा, जोपर्यंत शिवाजी महाराज गडावर पोचल्याचे आणि तोफांचे आवाज कानावर पडत नाही, तोपर्यंत एकानेही जीव सोडायचा नाही. सक्त ताकीद दिली. आणि त्याच वेळी गनिमांचा सेना सागर येऊन धडकला घोडकिंडीत. काय घडेल, काय घडेल? बाजी मसूदला संपवणार की मसूद बाजी मारणार? काय घडेल? घोडखिंड थरारली, थरारली. आजूबाजूच्या झाडावरची पाखरं फडफड फडफड करत उडाली आणि त्याच वेळी एकच जयघोष झाला, हर हर महादेव. आणि दोन्ही फौजा आमने सामने आल्या. कढाळ तुफान आतिषबाजी सुरू. दोन्ही हातात हत्यार समशेरी घेतलेले, दांडपट्टा घेतलेले बाजी आल्या यवनांना सरळ सरळ कापत होते. खुल्याम कत्तली रक्ताच्या चिरकांडी आत्म्यांचा हल्ला कल्लोळ चहूकडे. ती घोडकिंड थरारली, शहारली, गनिमांच्या रक्तानं रक्ताळली. आणि त्याच वेळी मसूदला कळालं, ये बाजी को लगाम डालना चाहिए, ये बाजी को लगाम डालना चाहिए, नहीं तो पूरी फौज खा जाएगा ये. आणि बाजी मसूदने सांगितलं, वो बाजीवर चल कर जाओ. आणि सगळं गनिमांचा वेळा बाजीवर जाऊन धडकला. बाजी अभिमन्यू चक्रव्यूहा तडकावा तसा बाजी प्रभू त्या यवनांच्या सैन्यामध्ये अडकला. हे सगळे मोगलांचे एकाच वेळी वार झाले. बाजीने दोन्ही हातावर झेलले आणि एकच आकाशात विद्युरुगात चमकाय तसा चमत्कार घडला. आणि सपासप बाजीने सगळी यवन कापली, थर थर करत उडाली. आणि त्यावेळी मसूदला कळालं, कौन शौर्य, कौन धाडस. बाजूचा वेश असा होता की जणू त्या मसूदला वाटत होतं की खरंच जंगलातला जो वाघ असतो ना, तो असा असतो. बाजी प्रभू सारखा असा बेफाम झुंजत होता बाजी. पण नाही, असा जर हा झुंजला तर आपला एकही माणूस टिकणार नाही. म्हणून त्या मसूदने बंदूकधाऱ्याला आज्ञा सांगितली, बाजी पर निशाना साधो, गोली चलाओ उस पर. आणि बंदूकधारी आपला निशाणा लावायला सज्ज झाला. तोपर्यंत बाजी यवनांना कापतोच आहे. मसूद म्हटला, गोली चलाओ. बंदूकधारी निशाणा लावतोच आहे. मसूद म्हटला, गोली चलाओ. बंदूकधारी म्हटला, रे गोली चलाओ पर किस पर चलाओ, कोण है इसमें बाजी. 300 मावळे असे झुंजत होते का लक्षातच येत नव्हते की यातले बाजी कोण आहेत इतके. मग मसूद म्हटला, वो 300 जनों में जो सबसे लाल हुआ है ना, वो है बाजी, चलाओ गोली. आणि मग मात्र बंदूकधाऱ्याने निशाणा साधला आणि सरळ गोळी घुसली बाजींच्या छाताळात. बाजी ढासळले, कोसळले. सगळ्यांना कळून चुकलं, संपलं, बाजी संपले. आता बाजी प्राण सोडतायत की काय अशी चिन्ह दिसू लागली. पण त्याच वेळी बाजींच्या लक्षात आलं, अजून महाराज पोचल्याचे तोफांचे आवाज कानावर पडले नाहीत, म्हणजे महाराज अजून पोहोचले नाहीत. त्याच वेळी बाजीने सगळा त्राण एकवटला आणि प्रचंड ताकदीनिशी
आलेल्या मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बाजी कडाडला. अरे जाऊन सांग तुझ्या यमाला, जोपर्यंत राजे पोहोचण्याचे तोफांचे आवाज कानावर पडणार नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. आणि बाजी पुन्हा सज्ज झाला. 7-8 तास सातत्यानं लढत राहिला. मृत्यूलाही हरवून बाजी यवन कापतच राहिला. आणि मग मात्र तुफानचे आवाज झाले आणि मग बाजीने सुटकेचा निश्वास सोडला आणि बाजी ढासळला. खर तर बाजीच्यावर इतके वार झाले होते की ज्यावेळी सगळी लढाई संपल्यानंतर मावळे बाजीच्या शरीराला न्यायला आले तर बाजीचं अखंड शरीर सापडलंच नाही. इतके तुकडे तुकडे झालेले. अरे गुळाच्या ठेपेला मुंग्या डसाव्यात तशा बाजीवर यवनी सैन्य डसलं होतं. बाजीच्या शरीराचं लचके तोड त्या मोगलांनी केलेलं होतं. बाजी संपले होते.